कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोकीधारकांचं पुनर्वसन करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेतर्फे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। हे उपोषण सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सुरू असून संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कोळते यांच्या नेतृत्वाखाली खोकीधारक आंदोलनात सहभागी झाले। महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने खोकीधारकांचा व्यवसाय ठप्प झाला। अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे प्रशासनाने तातडीने आरसीसी गाळे बांधून पुनर्वसन करावं अशी मागणी सांगली जिल्हा खोकीधारक संघटनेने केली। संघटनेच्या उपोषणात गणेश कोळते, प्रवीण कांबळे, स्वाती शिंदे, महेश भांडवडे आदींचा सहभाग असून लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेनं कोल्हापूर येथील अधिकृत खोकीधारक आज काढण्यात आलेले आहेत। ते काढत असताना प्रशासनाला आम्ही सरकारी केलेला आहे। कोणत्याही खोकीधारकानं महापालिकेला विरोध केला नाही। हे अधिकृत खोकीधारक आहेत। हे खोकीधारकांनी महापालिका प्रशासनानं सांगितल्या पद्धतीनं रोड हा झालाच पाहिजे, चौपदरीकरण झालंच पाहिजे, ह्या सहमतीशी सगळी खोकीधारक आहेत। त्या अनुषंगाने सर्व खोकीधारकांनी महापालिकेने सांगितल्या पद्धतीनं कोणताही विरोध न करता खोकी काढून घेतलेल्या स्वतःहून। तर आता आमची एवढीच विनंती आहे की ह्या खोकीधारकांना ऐन दिवाळीमध्ये काढलेला आहे आणि दिवाळीमध्ये काढल्यामुळं ह्या खोकीधारकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। आज दिवाळी कशी करायची साजरी असा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे। अशा वेळेला ही खोकी काढणं हे दुर्दैवी आहे। तरी आम्ही आयुक्त साहेबांनी विनंती करतो की आम्हाला ह्या सर्व खोकीधारकांना दिवाळीच्या अगोदरच गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे। कारण त्यांचं कुटुंब आणि परपंच रस्त्यावर चालत होता, हेच तुम्ही काढल्यामुळे आज रस्त्यावर आलेला आहे। आज व्यवसाय त्यांचा बंद पडलेला आहे, तर त्यांना तात्काळ न्याय आयुक्तांनी द्यावा अशी आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे। अन्यथा आमची दिवाळी इथंच होऊन जाईल। आज आता आम्ही जनस बसलेलो आहोत, घरातल्या लेडीज पण आता याला तयार झालेले आहेत, त्या पण इथं येऊन बसतील। कारण ऐन दिवाळीमध्ये काढल्यामुळं त्यांची परिस्थिती आणि ऐन दिवाळीत सणासुदीमध्ये असलं दुर्दैव झाल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्या कारणामुळं लवकरात लवकर गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे। पहिले अंघोळ, आता दिवाळी सणामध्ये पहिले अंघोळ प्रशासनाने जर आम्हाला गाळे बांधून नाही दिलेत तर आम्हाला पहिले अंघोळ आपल्याला महापालिका दारातच आम्हाला करावं लागेल बायका मुलांसहित। तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य ती न्याय आम्हाला खोकीधारकांना द्यावा आणि गाळे आम्हाला बांधून द्यावीत अशी आम्ही त्यांना विनंती करतो। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेनं कोल्हापूर येथील अधिकृत खोकीधारक आज काढण्यात आलेले आहेत। ते काढत असताना प्रशासनाला आम्ही सरकारी केलेला आहे। कोणत्याही खोकीधारकानं महापालिकेला विरोध केला नाही। हे अधिकृत खोकीधारक आहेत। हे खोकीधारकांनी महापालिका प्रशासनानं सांगितल्या पद्धतीनं रोड हा झालाच पाहिजे, चौपदरीकरण झालंच पाहिजे, ह्या सहमतीशी सगळी खोकीधारक आहेत। त्या अनुषंगाने सर्व खोकीधारकांनी महापालिकेने सांगितल्या पद्धतीनं कोणताही विरोध न करता खोकी काढून घेतलेल्या स्वतःहून। तर आता आमची एवढीच विनंती आहे की ह्या खोकीधारकांना ऐन दिवाळीमध्ये काढलेला आहे आणि दिवाळीमध्ये काढल्यामुळं ह्या खोकीधारकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे। आज दिवाळी कशी करायची साजरी असा प्रश्न यांच्यासमोर पडलेला आहे। अशा वेळेला ही खोकी काढणं हे दुर्दैवी आहे। तरी आम्ही आयुक्त साहेबांनी विनंती करतो की आम्हाला ह्या सर्व खोकीधारकांना दिवाळीच्या अगोदरच गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे। कारण त्यांचं कुटुंब आणि परपंच रस्त्यावर चालत होता, हेच तुम्ही काढल्यामुळे आज रस्त्यावर आलेला आहे। आज व्यवसाय त्यांचा बंद पडलेला आहे, तर त्यांना तात्काळ न्याय आयुक्तांनी द्यावा अशी आमच्या सर्व खोकीधारकांची मागणी आहे। अन्यथा आमची दिवाळी इथंच होऊन जाईल। आज आता आम्ही जनस बसलेलो आहोत, घरातल्या लेडीज पण आता याला तयार झालेले आहेत, त्या पण इथं येऊन बसतील। कारण ऐन दिवाळीमध्ये काढल्यामुळं त्यांची परिस्थिती आणि ऐन दिवाळीत सणासुदीमध्ये असलं दुर्दैव झाल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्या कारणामुळं लवकरात लवकर गाळे बांधून द्यावेत अशा सर्व खोकीधारकांची मागणी आहे। पहिले अंघोळ, आता दिवाळी सणामध्ये पहिले अंघोळ प्रशासनाने जर आम्हाला गाळे बांधून नाही दिलेत तर आम्हाला पहिले अंघोळ आपल्याला महापालिका दारातच आम्हाला करावं लागेल बायका मुलांसहित। तरी प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य ती न्याय आम्हाला खोकीधारकांना द्यावा आणि गाळे आम्हाला बांधून द्यावीत अशी आम्ही त्यांना विनंती करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।